भारतात ॲपलचं उत्पादन नको, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा टिम कुकला सल्ला. भारतात कारखाने बांधण्याची गरज नसल्याचाही दिला सल्ला. कतारमध्ये ट्रम्प यांची सर्वच देशांच्या उद्योगपतींशी चर्चा. भारत पाकिस्तान तणावात, मध्यस्थीच्या वक्तव्यावरून ट्रम्प यांचा यू-टर्न. भारत पाकिस्तानमध्ये मी शस्त्रसंधी केली नाही, ट्रम्प यांचं वक्तव्य. भारत पाकमधील तणाव निवळण्यासाठी मदत केल्याचा ट्रम्प यांचा दावा. पाकिस्तानचं समर्थन करणाऱ्या तुर्कीने अझरबैजानला जाणाऱ्या 60% पर्यटकांकडून बुकिंग रद्द. ट्रॅव्हल्स एजंट असोसिएशन ऑफ इंडियाची माहिती. तुर्कीचे सफरचंद बॉयकॉट करणाऱ्या पुण्यातल्या व्यापाऱ्याला पाकिस्तानातून धमकीचा फोन. त्यानंतर व्यापाऱ्याकडून सफरचंद रस्त्यावर फेकून देत पाकिस्तान तुर्कस्तान मुर्दाबादच्या घोषणा. 21 मे रोजी काँग्रेसची राज्यात तिरंगा यात्रा. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय जवानांनी केलेल्या शौर्याला सलाम करण्यासाठी तसंच पहलगाम अतिरेकी हल्ल्यात बलिदान दिलेल्यांप्रती सद्भावना व्यक्त करण्यासाठी तिरंगा यात्रा. मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरच्या फळ व्यापाऱ्यांकडून तुर्कीहून येणाऱ्या सफरचंदांचा निषेध. तुर्कीवरून येणारे सफरचंद आयात करणार नाही, विकणारही नाही, व्यापाऱ्यांची भूमिका. आशियातील सर्वात मोठी मंडी असलेल्या आझादपूरकडून तुर्कीसोबत सफरचंदाचा व्यापार पूर्णपणे बंद. मंडईचे अध्यक्ष मिठाराम कृपलानी यांची घोषणा. कानपूर विद्यापीठाकडून तुर्कीच्या इस्तंबूल विद्यापीठासोबत केलेला सामंजस्य करार रद्द. भारतात तुर्की विरुद्ध वाढत्या निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाचा निर्णय. नवे सरन्यायाधीश भूषण गवईंकडून पहिला महाराष्ट्रातला खटला निकाली. पहिल्याच निकालात नारायण राणेंना दणका. 1998 मध्ये तत्कालीन महसूल मंत्री नारायण राणेंचा निर्णय रद्द. बिल्डरला दिलेली 30 एकर जमीन वन विभागाला परत करण्याचे आदेश. अरबी समुद्रात मान्सून दाखल. मालदीव, बंगालचा उपसागर आणि अंदमानच्या काही भागात मान्सून पुढे सरकला. 7 जूनपर्यंत महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्याची शक्यता. धामणगाव शहरासह तालुक्यात आज दुपारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची उडाली धांदल. अहिल्यानगर जिल्ह्याच्या अनेक भागात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्यानं नागरिकांची उकाड्यापासून सुटका. हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस. सलग दुसऱ्या दिवशी जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी. सेनगाव, कळमनुरी तालुक्यातही पावसाची बॅटिंग. लाडक्या बहिणींच्या नावे बँक खाती काढून याचा वापर अवैध कामांसाठी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर. मुंबईच्या जुहू पोलिसांकडून संबंधित टोळक्याचा पर्दाफाश. आरोपी अविनाश कांबळे ताब्यात. अटक केलेल्यांमध्ये 2 महिलांचा समावेश, 1 फरार. मरोळ पाईपलाईन ते मरोळ मरोशी रस्ता रुंदीकरणामध्ये अडथळा ठरणाऱ्या 147 घरांवर महापालिकेचा हातोडा. 2 जेसीबी आणि महापालिकेच्या 40-50 कर्मचाऱ्यांच्या मदतीने तोड कारवाई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.